पान आहे. आळूच्या पानावरती काय केलंय ते पहा, पाणी कसं पसरत चाललंय. स्टिकर सारखं स्टिकरची. आता बघा एकच थेंबामध्ये आहे, बाकीचे अख्खे थेंब इथं स्प्रेड होत चाललं ना. बरं, पण ज्या ठिकाणी आपण स्टिकर टाकलेलं नाही ते पान मात्र तसंच आहे. मग एवढं जर आपलं रेग्युलर फवारलेलं पाणी स्प्रेड जर झालं तर पहिली गोष्ट तुम्हाला जिथं 1000 लिटर पाणी लागतं तिथं पाणी कमी लागतं. ओके, पाणी कमी लागतं पडून गेला तरी ते पूर्ण पूर्ण कव्हर करतं. बरं, 2 नंबर तणनाशकात जर टाकून मारलं तर बऱ्याच वेळा तण काय होतं, अर्धवट जळतं अर्धवट राहतं. पण हे प्रॉडक्ट टाकल्यामुळं 100% तण तुमचं जळून जातं. ओके, ते झालं. बरं, बऱ्याच वेळा कीटक या आतल्या बाजूला असतात, पाण्याच्या मागच्या बाजूला असतात. पण जर हे औषध जर याच्यात मिक्स केलं स्टिकॉन तर 100% काय होतं, काम करतं. तुमच्या पानाच्या मागच्या बाजूपर्यंत हे औषध घेऊन जायचं काम करतं. हो ना, पूर्ण आरपार. म्हणून तुमची कोणती पण फवारणी असू द्या, तणनाशक असू द्या, कीटकनाशक असू द्या, बुरशीनाशक असू द्या, फक्त त्यामध्ये पाठीवरच्या पंपाला 5 ते 7 ml वापरायचं. फक्त 5 ते 7 ml. शिवाय तुमची जी ड्रिपची लाईन आहे, ड्रिपची लाईन जाम झालेली असते. आता इथं तुम्ही सहज काय करा, थोडं पाणी टाका, ग्लास घ्या, 2-3 ठिकाणी थोडं, 2 ठिकाणी टाका, बरोबर. जास्त झालं असू द्या, दुसरे पण अजून एक ठिकाणी टाका. आता हे पाणी पांगतंय का? आता इथं काय केलं आपण, हे पाणी तसं राहिलं ना. साहेब थोडं जवळ घ्या. हे पाणी किती, याला गती किती, काय करतं, पाणी स्प्रेड करायचं काम करतं. इथे आपलं स्टिकर टाकलेलं नाही, ते पाणी मात्र हल्लंच नाही. आता बघू तेव्हा काय स्टिकर थोडंसं मिक्स करू आपण. काय झालं, शिवाय जमिनीमध्ये जी खतं अडकल्यात ना ती सुद्धा पूर्णपणे डिझॉल्व होतात. एवढं पॉवर. ड्रिपची लाईन पण साफ करणार, ड्रिप मधून जे औषध खाली पडलंय ते पण स्प्रेडिंग करणार चांगल्या पद्धतीने. म्हणून 1 एकराला 6 महिन्याला अर्धा लिटर फक्त जमिनीतून सोडायचं, फक्त अर्धा लिटर. आता डाळिंब आहे ना, वर्षातून 2 वेळा, जे बाग धरला 2 वेळा सोडून द्यायचं. वगैरे दुसऱ्या पिकांना कोणत्याही पिकाला तुम्ही फक्त अर्धा लिटर जमिनीतून सोडा. ओके.